आताच महाराष्ट्र सरकारने ज्या गीताला राज्यगीताचा दर्जा दिलाय त्या गीतापासून सुरुवात करूया. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण बराच वेळ झालाय आणि बुवा काय केलंय ना त्याचाच कळत नाही. तू माका सांगता घाबरलं म्हणून तू अरे सुरुवात माझ्याकडे होती, तुका दुसरी बारी केला दिलंय पेटवून दिलं. मग जर तुझ्यात तेवढी ताकद नव्हती झक मारून दुसरी बारी घेतलं. ए शाण्या अरे 10 वर्ष तुझ्या नंतर मी येईल, तू त्याच्या अगोदर पासून असं मग इतकं असं सरबरी सर्व किती वागतं. त्या मंडळाची ह्या पत्रिका आणि तुझ्या मंडळाचं नाव तू त्यांची पत्रिका बघून काय वाटतं. तुझ्या मंडळाचं नाव तुला माहिती ना, मग ह्या मंडळाची पत्रिका हातात घेतली आणि तुझ्या मंडळाचं नाव वाटतं श्री ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ. तुका सुद्धा मंडळ माहिती म्हणजे सरबरीच झालं होतं. उगाच नाही तुका भांडूपल्याने बंद केलेली. काय आजीची सगळी गोष्टी सांगता म्हणजे माका कळत नाही. माका वाटतं आजीची डरकाळा काढून घेत नाही होतो. तुका कसा कळणार इतकी डरकाळा आजीची पडा होती ती. अरे डॉक्टरांना औषध दिले पण त्याच्यात मी माझी टेक्निक वापरलंय. नुसतं औषध नाही दिलं हलवून दिलं तेव्हा ती बरी झाली. ए फुलनवा अरे असे भीक मागून पैसे घेण्यापेक्षा ना त्यापेक्षा एक कपडो घे आणि घेऊन फिर. त्यांना सांगतो 1500 रुपये त्यांना येईल म्हणजे ती सध्या टाईटमध्ये होत आणि माका म्हणतात तुमची पेटी भरली आहे माका कोण 100 घालणार नाही. अरे लोक हुशार त्यांना माहिती आहे कोणाक कशी पुडी बांधा होती. तू हय येत आज माका सांग तुझा कार्यक्रम हे पाकिस्तानात हाका. अरे महाराष्ट्रात भांडूप या भजनाच्या पंढरीमध्ये तुझा कार्यक्रम हा तू सांगता मराठी माणसाची एकी नाही मग झक मारू होईल. मी म्हणतोय ना आजचा मंडळ ह्याला पाकिटात द्यायचा नाही कारण ह्यो त्या लायकी तो बुवाच नाही बरोबर. अरे 100 मराठी माणसा देऊन तू मराठी माणसाची जर एकीच बद्दल प्रश्न उपस्थित करत असशील तर तुझी भजन क्षेत्रात मी म्हणतोय तुझा सकाळी तुझा तोंड बघू नये आणि बघण्यात लायकच नाही बरोबर. देवाशी कोण सांगतो तुका उगाच नाही इथोवा म्हटलं. अरे काय एक गुलामा बरोबर काय सांगता. माका म्हणता भजनाच्या सुरुवातीत तुम्ही जी गाणी म्हटलास ती गाणी अशी म्हणता नाही होती. जुन्या जाणत्या बुवांची आठवण काढल्यान आणि त्याच्यानंतर मी जा केलं त्याच ह्याना केल्यान आणि नंतर काय सांगता तू केलंस म्हणून मी केलं. अरे मी केलंय तर ताच करूचा होता तर इतकी तत्वज्ञाना कित्या पाजळलं मोठ्या बुवांची. खरोखर अचरट माणूस असस तू. अरे एक साधारण तू मुद्दा सांगते तुका जाणत्या मोठ्या मोठ्या बुवांची नावं घेतलं मग ते मोठे बुवा भजनात काय सुरुवातीत पेटी वाजवे होते काय. पेटी वाजवे काय डायरेक्ट भजनाला सुरुवात करी होते ना. मग तू कसा केलं बरोबर म्हणजे हे खुळो बरोबर खुळो अचरट म्हटलास ना तरी हरकत नाही. बघलास ना तुमका वाटत असा कालचो दशावतार अजून संपलेलं नाही. याच सुरुवातीपासून आवाज आहे का तुम्ही नाट्यरसिक हो बरोबर श्री पाळतो बरोबर नाट्यरसिक हो. माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी उमेश वंजारी आणि 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. या सद्गुरुस्थांचा आदर करते आणि या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार करते आनंदाने असो आवाज बरोबर रे देवा. तुका माणूस म्हणायचा काय नक्की काय म्हणायचा. ह्या जॅकेटावर जळतं तू. ए जॅकेट तुका देऊ जॅकेट ह्या पण खरोखर देण्यासारख्याच नाही कारण तू घातलेल्या कपड्या सकट जरी तुका ऐकलो ना तरी आजच्या ह्या जॅकेटाची वसूल होऊचे ना. तू घातलेल्या कपड्या सकट तुका ऐकलो तरी आता कशी आहे काळजा घाव झोमतले. अरे हे वंजारी चीजच ती हा समजलं. घाबरण्या तो आपला विषयच नाही. एकदम नेली ना ह्या स्टेजवरती येईला काय आपण कोणाची भाईबिडा ठेवतच नाही. ते हयगच नाही तो मिस्त्री असं दे त्याका वाटला का ह्यो थंड बसलो म्हणजे काय नाही बारी अशी सहज झालं होतं लो. अरे अक्षरशः तू काय सांगलं एक माणूस रवलो तरी तुका सोडूच नाही. मी काय म्हणते कोणच नाही रावला ना तरी तुका
तुका नाही सोडणार, कोणच नाही रावला तरी. मग उद्या तुका कामार मागा जावचा नाही लागला तरी हरकत नाही, पण तुका सोडून काढतले. अरे काय बाबा म्हणता, दशावतारांनी भजनाची किंमत ह्या मंडळात विचारा. अरे मंडळात विचारू, हा विचारू होई, त्यांनी तपाकिटा भरले ना. आणि कोणा विचारतले आजची तुझी बिदागी किती आहे ती मंडळातच माहिती आहे. मग त्यांकाच किंमत विचारू काय ना. हो काय तुझं शेअर झालो. अरे शेअर कसं होयो. अरे पाण्यात गेल्यावर मगरीशी, जंगलात गेल्यावर वाघाशी, आणि या भांडूप मध्ये आल्यानंतर या बजरंग क्रीडा मंडळाशी कधीच भिडू नका. कारण या ठिकाणी जिओचा टॉवर आणि या बजरंग क्रीडा मंडळाची पॉवर नेहमीच फुल मिळणार, नेहमीच फुल मिळणार, नेहमीच फुल मिळणार. हे असं शेअर होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या 1500वर जातं. तर त्यांची तितकी दहशत आहे, ती सरकारने ओळखल्या. नुसती दहशत नाही हा, तर त्या संसारामध्ये महिला शक्तीचं, नारी शक्तीचं किती महत्व आहे ह्या त्यांनी ओळखल्याने, म्हणून 1500 दिल्याने. मी काय म्हणतो, मगाशी तू मिक्सर बद्दल सांगलं, माका वाटतं घराकडे मिक्सर तू वाटात तूच लावतो, तेव्हा त्यांच्या 1500 तुझं होतं असं वाटतं. अरे नारी शक्ती आहे ती, उगाच नाही. त्यांची दहशत आहे. 1990 मध्ये सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळणार, आणि ह्या 2026 मध्ये सासू घाबरता की सून कशी मिळणार. उगा अरे घरामध्ये महिला वर्गाचं जर सांगायचं झालं तर छत्रपतींशिवाय एखादी मोठी शिकवण कोणाकडे नाही मंडळी. कारण घरामध्ये चालतील बोलती लक्ष्मी पाणी भरते, माता सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते, अंबिका चंडिका होऊन घराचं रक्षण करते आहे, आणि एक गृहलक्ष्मी होऊन आपलं घर सांभाळते. अपेक्षा एवढीच आहे की तिची पूजा करू नका, पण एक नारी म्हणून सन्मान तिचा जरूर एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केलात, पण तेव्हा सांगताना काय सांगितलं, अशीच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. तू काय डोक्यावर पडलं काय रे. असे छत्रपती आपल्या औषध नावा ठेवती. माझी आई जर अशी सुंदर असती तर मी पण सुंदर झाले असते. म्हणजे ते काय जिजामाते कमी लेखत होते का. ह्या काहीतरी सांगा नको, काहीतरी मार खातलं तू. अशा गोष्टी काय सांगा नको, व्हॉट्सअपचा सांगतो येव त्याची खात्री कर. अरे शिवभक्त असे होत ना, घराकडे येतले उद्या युट्यूब चालू हा. अरे छत्रपती हा खना नारळाने ओटी भरल्याने इथपर्यंत ठीक आहे. अशीच आमची आई असते. म्हणजे त्यांची आई काय कमी होती का. अरे जा शिवराज्य उभ्या राहुला ना, जा स्वराज्य उभ्या राहुला, तर एकमेव कारण म्हणजे जिजामाता हा. ह्या पण इसराचा नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्यावर इतकं मोठं ऋण आहे की एक वेळ 33 कोटी देवदेवतांची पूजा करू नका, पण त्या छत्रपतीला नमस्कार केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. कारण 33 कोटी देवदेवतांची फक्त मंदिरे आहेत, पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर राज्य करतात त्यांना शिवराय म्हणतात, त्यांना शिवराय म्हणतात, त्यांना शिवराय म्हणतात. ही छत्रपतींची शिकवण आहे. आज बघा ना, मराठी भाषा, आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, पण घराघरामध्ये मराठी किती बोलली जाते. आज आई आणि बाबा हे शब्द जवळजवळ कालबाह्य झाले आहेत, आणि त्याच्यामध्ये घरामध्ये एंट्री कोणी घेतली आहे तर मम्मी आणि डॅडी. मम्मी म्हणजे काय, इंग्लिश डिक्शनरीमध्ये वाचा तुम्ही, MUMMY. मेलेल्या माणसात जास्त दिवस ठेवतात त्या का मम्मी म्हणतात. थोड्या दिवसांनी परिस्थिती काय होती, मम्मी म म्हणतले, डॅडी ड म्हणतले, आणि दोघांचा जिवंतपणे मेल्ला मडा करून मोकळे होते. अरे आई म्हणजे त्या शब्दामध्ये किती ताकद आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उतारी, म्हणून शिका वयाच्या आधी म्हणूया आई. हे आई तुका आता काय गाई येली, गाई येतली. वंजाऱ्याचे घाव सोसणं म्हणजे सोपं काम नाही. तू आता किती पेटलं तरी हे कोण थांबत नाही. काय खोळ्या दीड तास भजन करतं. खरोखर आई आणि बाबा हे शब्द जवळजवळ कालबाह्य झाले. बघा ना, पूर्वीच्या काळी आई वडील आपल्या मुलांची नावं ठेवायची. जाणते इथे आता 50-60 वर्षाचे सद्गुरुस्त सगळे बसलेले आहेत, त्यांना विचारा पूर्वी आई वडील काय नावं ठेवायची. नारायण, तुकाराम, आत्माराम, सहदेव. का, कारण त्याच्या मागची भावना काय होती. आईन जर मुलाला हाक मारली, नारायणा कांदे हाड, नारायणा बटाटे हाड, नारायणा ह्या हाड ता हाड म्हणता म्हणता नारायणाची
माझ्यासारखी हाडा बाहेर पडत. पण नकळत त्या आईच्या मुखातून नारायण 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 हे नामस्मरण व्हायचे. ही त्याच्या मागची भावना होती. पण आता नावा ठेवताना ठेवतच चांगली, पण हाक मारताना चिंकी पिंकी भिक्कू भिक्की, मोठा झाला का इडी फुक्की, ही परिस्थिती आहे. पण आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. म्हणून म्हणतोय बघा, महाराष्ट्र माझा. या ठिकाणी सन्माननीय दीपक कदम यांच्याकडे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आणले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा 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 महाराष्ट्र माझा. रेवा बरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, आम्हा हिमतडीच्या तटानाया, हिमतडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी काला, जय महाराष्ट्र. हे भीतीनाम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. भीतीनाम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, तरी तरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. किती कथाले आणि कहोत राधे सत्य जगती, परी शोभा मानो राधे, राधे छत्रपती, राधे छत्रपती, राधे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. धन्यवाद. गाणी सादर करतो आणि त्यानंतर गजराला सुरुवात करतो. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, हो श्री हरी जगत पिता
आहेत फक्त मराठीत असतात, मराठीत असतात, मराठीत असतात. म्हणून म्हणते बघा, शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा कीर्ती बघा ते पडले. या मर्द मराठ्याची हो, या मर्द मराठ्याची म्हणून ताट मान आहे, म्हणून ताट मान आहे. या ठिकाणी सन्मान्य ऋषिकेश सावंत यांच्याकडून हे आशीर्वाद मी 50 रुपयाचं पारितोषिक आणलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो, धन्यवाद. हो पालखीत सामील मी झालो, चालत मी शिर्डीला आलो. पालखीत सामील मी झालो, चालत मी शिर्डीला आलो. चरणावरी घे तू आता तुझ पीडना कोणी दाता दाता दाता. हो दाता हो हुरहुर होती मनाला, कधीतरी जाऊ शिर्डीला. हुरहुर होती मनाला, कधीतरी जाऊ शिर्डीला. हो डोळ्यानं पाऊस आईला, हे आळवून शिर्डी माऊलीला त्या साईनाथा. साई बाबा की हो, हे चरणावरी घे तू आता तुझ वीणा कोणी दाता. मला न्यावयाला हो, मला न्यावयाला श्री साईनाथांची. हो श्रद्धा सबुरी या गाडीची चाक. साई म्हणती सप्त मालिक एक. साई म्हणती सप्त मालिक. हो आठवण झाली हो, आठवण झाली मला शिर्डी माहेराची. गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची. हो साईनाथांची. हो साई, हो साई, साई रे साई, साई रे साई. हो साई, हो साई, साई. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में अब एक ही नाम हो, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात
भक्तीची गंगा वाहते पहा हो निर्मळ मनाची, भक्तीची गंगा वाहते पहा हो निर्मळ मनाची, कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवीची, कीर्ती गाजते अंगणेवाडी आई भराडी देवीची, कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या, भक्तीची गंगा वाहते पहा हो निर्मळ मनाची, भक्तीची गंगा वाहते पहा हो निर्मळ मनाची, कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या आई भराडी देवी. हो 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 जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण मसुरे या गावात आई भराडी हो देवी भवानी घेई अवतार भराडी या नावान, गावकऱ्यांचे भाग्य हे थोर, गावकऱ्यांचे भाग्य ही थोर, थोर भाग्य ही थोर, गावकऱ्यांचे भाग्य ही थोर, गावकऱ्यांचे भाग्य ही थोर, पुण्याई जन्मोजन्मीची कीर्ती गाजते अंगणेवाडीच्या. साई प्रेमात न्हाऊन गेला हो, साई प्रेमात न्हाऊन गेला, त्याचा जीव हो साईत जडला, साई प्रेमात न्हाऊन गेला, त्याचा जीव हो साईत जडला, कसा भेटेला देवाला साई पालखी चाला जमाना, भक्त चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला शिर्डी वारीला. सुखाची सरून रात सुखाची होते पहाट, असंच काहीच घडतं साईची झाल्यावर भेट, सुखाची सरून रात हो सुखाची सरून रात सुखाची होते पहाट, असंच काहीच घडतं साईची झाल्यावर भेट, साई विना हो काही कळेना, साई विना हो काही कळेना, मन कशात हे रमेना, साई विना हो काही कळेना, मन कशात हो रमेना, कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा जमाना.
धन्यवाद मंडळी, धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. असा कसा देव येडा झाला, पहा कशी नवलाई, शिवअवतारी तुझी पार्वती, अरे तीचही वानोबा. या ठिकाणी सन्माननीय पक्वाद्योजक समीर सावंत यांच्याकडे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो, धन्यवाद. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती, कधी होईन रांगी खंडोबाची कारभारी. हो हो खंडोबाची कारभारी. हो हो सदोदित नारायण मुखाला, नाही कधी पटले हो बाबा. प्रगटून खांबातून रूप नरसिंह घेऊन. काय मंडळी, भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून त्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भक्त प्रल्हाद. एका दैत्य कुळात त्याचा जन्म झाला, पण जन्मताच मुखामध्ये नारायण नामाचा जप. आणि हो काय गेलो मंडळात विनंती हा, या बुवा कारण पहिलं होय बसवतो. अरे पहिल्या बुवाचं गजर चालू असताना तू गायब कसं होतं? आजी एक हलव केलं की काय? सदोदित नारायण मुखाला, नाही कधी पटले देवा पा. काय मंडळी, भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून त्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भक्त प्रल्हाद. एका दैत्य कुळात त्याचा जन्म झाला, पण मुखामध्ये नारायण नामाचा जप. पण बापाला ते पटलं नाही. त्याने काय केलं, त्याला कड्यावरून ढकलून दिलं. त्याला ध्वजीवर तसं तळल्यान. एवढंच नव्हे तर हत्तीच्या पायाखाली सुद्धा दिल्यान. पण त्यातून सुद्धा तो तरला का, त्याच्या मुखामध्ये अखंड नारायण नामाचा जप होता. थोडक्यात काय, देव तारी त्याला कोण मारी. आणि या सोपतील बुवापेक्षा उमेश वंजारे भाई गुलाम असा काय थोडं धरलो की काय चाय पिता. पण बघा, म्हणजे त्यावेळेला मुलगा नामस्मरण करत होता, पण ते बापाला पटलं नाही. आणि आताच्या कलियुगात सकाळी जर फाटपट्टी उठान जर बापाशी रामराम केल्या ना, तर रातभर व्हॉट्सअपवर आणि इंस्टावर असणाऱ्या जिल्ह्याची झोप मोड होता सकाळी. कारण 2-2, 3-3 वाजेपर्यंत तो मगाशी सांगा होतो ना, फेस काढी कसं होतो तो फेस काढी. अरे आता फेसबुक सरला, आता व्हॉट्सअप इली आहे तुझी, एक कशी तुझी व्हॉट्सअप करून टाकतोय. हो म्हणजे बघा, रात्रभर इंस्टावर फेसबुक आता मागे पडला. इंस्टा आणि व्हॉट्सअपवर रात्रभर पोरा होतात. आणि मग सकाळी जर बापाशी रामराम चालू केल्यांना मग त्याला सांगतात, हे तुला रामराम म्हणायचा ना तर त्या बाळगोपाळ मंडळात जा, हे रामराम करून आमची सकाळी झोप मोड करू नको. म्हणजे ही सध्याची कलियुगाची परिस्थिती आहे. असंच झालं, एका बापाशी आपल्या जिल्ह्यात सांगलं, हे त्या अमेरिकेन बघ पाण्याचं आणि बर्फाचं शोध त्या चंद्रावर लावल्यान, ह्याच्यातून तू काय शिकलं, काय त्या व्हॉट्सअपवर असतं सारखं. तो झील सांगता बापाशी, व्हॉट्सअपवर किती असतंय, हो त्या अमेरिकेन पाण्याची आणि बर्फाची सोय ऑलरेडी चंद्रावर केलेली आहे. म्हणजे आपण फक्त एवढाच करूचा, येणाऱ्या 31ला फक्त आपण खंबू आणू शकत नव्हतं. म्हणजे ही परिस्थिती आहे सध्याची. ह्याला मगाशी सांगल्या ना, काय काय रे मगाशी जोक काय सांगल्या तो पटकरी येऊ
काय सांगल्यान ताच विचारले, कारण तो पचपचीत जोक ना. अरे जोक कशी होय मग ह्याना पण मग अशी व्हॅलेंटाईनचं सांगल्यानता आमच्या लग्नाबद्दल सांगता आताच लगीन झाला, पण ह्याना सुद्धा लग्नाच्या अगोदर काय पराक्रम कमी नाही केला ना. हो मध्यंतरी आमच्या भावकीची मीटिंग होती दादरला त्या गार्डनमध्ये. मीटिंग एकदम एकदम जोरदार इल्ली, एकदम उफाळून इल्ली. कारण मीटिंगमध्ये काय असतं, यंदा कोणाची गणपती आरती बंद करायची ते विषय एकदम ऐरवीर इल्ले आणि जोरदार आपली मीटिंग चालू. त्याबरोबर आमका माहिती नाही त्या दिवशी बरोबर व्हॅलेंटाईन हा तो व्हॅलेंटाईन हकडे हकडे झोडपात दिसतो आपलं हेचो आवाज. कारण श्री पार्ट ना फेमस दिव्यातला फेमस श्री पार्ट, त्यामुळे आवाज येतो. मी म्हटलं स्वप्नील मेसुरीचा आवाज दिसता. त्याबरोबर तितक्यात ह्यो भडाकलो एकदम वाय झुडूप. आम्ही अजून करून बघल्याबरोबर ह्याका कळलं आम्ही इलो होतो. त्याबरोबर तो त्या पोरग्यास सांगता, हो हल्ली तुया बदललंस तुझ्या आता माझ्यासारखं पहिल्यासारखा प्रेम रवला नाही. त्याबरोबर त्या भडकला, हे काय झाला काय तुका शान्या, बदलले म्हणजे झाला काय. हल्ली तू जेव्हा माझ्या गालावर जेव्हा पप्पी हल्ली मी तुझ्या गालावर जेव्हा पप्पी घेते ना तेव्हा तू डोळे बंद करत नाहीस. ह्यो सांगता त्या पोरग्यात, मी जेव्हा तुझ्या गालावर पप्पी घेतोय तेव्हा तू डोळे बंद करत नाहीस. त्याबरोबर त्या भडकला, ए शान्या गबरो, मागच्या टायमाक असेच डोळे बंद करून सांगलंस आणि माझ्या पाकिटातली 100ची नोट गायब झाली. आता बघा आधी त्याला पहिलं शोधून आणा कोणाच्या पाकिटात हात घाली. पण भक्ती कशी पाहिजे तर त्या भक्त प्रल्हादासारखी पाहिजे. पूर्वी बघा ना आपली संस्कृती आज कालबाह्य होत चालली. आज बघलाच ना तुम्ही, गावात पूर्वी जेव्हा लगीन घर असायचा 8 दिवस धामधूम असायचे. 8 ते 10 दिवस त्या लगीन घरात धामधूम असायचं. पण मुंबईचं लगीन सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि रात्री सगळं सामसूम. हो कोणाक काय पडलेले नाही. भटजीनं आपला कायदा केल्याने हे आपले हनीमूनला सुटले. हो हनीमूनला सुटले. पण गावाकडे काय ती मजा असायची लगीन घर म्हटल्यानंतर. नुसते ओविये काय आणि मंगलाष्टक काय आणि एकदा पंक्तीत बसले काय दादा काका आत्या मामा जेव वाढू असायची आणि दुधीचो ढेकर येईपर्यंत सगळेजण जेवायचे. हो पण आता मुंबईत कसली ती भंगरी पद्धती द्या. भुपे म्हणजे काय, भिकाऱ्यासारख्या हातात ताट घ्यायचा आणि रांगेत उभे राहायचं आणि हेचो गुलाबजामुन, त्याचो पापड, त्याची भजी, ह्याची जिलेबी बघीत राहायची. आणि एकदा काय आपलं नंबर इलो काय जवळजवळ 8 दिवस जेवलं काय तसा उस्पान घ्यायचा. हो त्याच्यात निव्वळ जेवण सगळं फुकट जाता बरोबर. पण तुम्ही बघा गावात जेवणारो एका जागेवर बसायचो आणि वाढणारो फिरायचो. भुपेमध्ये काय परिस्थिती आहे, वाढणारो एका जागेवर असता आणि जो जेवणारो होतो तो एक दिशा आपलं फिरतोय, भात खाया अशी परिस्थिती आहे. पण बघा आणि त्या टायमात उखाणे आमच्या शाळेत त्या टायमात सांगते तुमका गावच्या जेवणात काय पदार्थ असायचे. वाटाण्याची भाजी, गोडी डाळ, भात, लोणचा, पापड, कोण नाही कोणचा लोणचा पापड आणि जनता भाजी, फणसाची भाजी त्याला आपण म्हणतो होती जनता भाजी. हो आमच्याकडे काय काय असे धुरंधर पोरगे होते, त्या ताटातला बाकी काय खायचे नाही, त्या फणसाची भाजीतली फक्त आपले घोटिये खायचे. एक होतो वाडीत तो पोरगो घोटियो खायचो, दुसरं कोण नाही होत तो. मगाशी काय मोठेपणा सांगा होतो काय म्हणता, हल्लीचे जे नवीन पोरगे जे बारीये करतात ते एकामेकाची कानपाडा फोडतात. मी कोणाचं नाव घेणे नाही आणि अगोदर सांगलं मी कोणा घाबरत नाही. अरे घाबरणं नाही तर त्यांचं नाव घे ना, मग तुझी हिंमत बघूया. उगाच हे आपले मोठेपणा करतात, त्यांची नाव अरे हय सरळ त्यांची नावं घे, कोणी कोणाच्या कानपाड्यात मारल्या मग बघूया ना. पण त्याच्यात ती हिंमत नाही. माका सांगा ह्यो घाबरला रे, घाबरणारो बुवा म्हणजे नेमळट बुवा तू पहिलो बरोबर. पण परिस्थिती तुम्ही काय म्हणतोय, हे सुद्धा शाळेत होतो ना फक्त घोटिये खायचो. घोटियो खाल्यान का ह्याच्या बाजूक 8 दिवस कोण झोपायचो नाही आणि शाळेत कोण बसायचं सुद्धा नाही. आणि बाईंना सुद्धा जर कळला ना की अमुक स्वप्नील मेस्त्रीच्या वाडीत काल लगीन होता म्हणून काय त्याका ते अगोदरच 8 दिवस रजा देऊन टाकली. कारण ह्यो एकदा शाळेत गेलो काय नुसते बॉम्ब हो बाई नुसते आवाज दिलो राहिलो काय पाटल्यादारांनाच पडत. खरोखर ही परिस्थिती. आणि माका वाटलं आता तरी सुधारलो असं, नाही त्या
दिवशी पूजेत गेलोय तर वहीन आमचं नाव घेतलं. वहीन आमचं नाव घेतल्यानं म्हणाक लागली बोगद्यासून गेली कोकण रेल्वे बसत होते हादरे. बोगद्यासून गेली कोकण रेल्वे बसत होते हादरे आणि आमचे स्वप्नील मेस्त्री एक नंबरचे. मी काय बोलले नाही, तुम्हीच म्हटला. म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणून म्हणताय भक्ती कशी होईल तर ती भक्तर बल्लासारखी. या ठिकाणी अर्णव पवार यांच्याकडून अंतरा पवार आणि माझ्यासाठी अंतरा पवार यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि अर्णव पवार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलं. या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतोय. त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती परमेश्वराने लवकरात लवकर पूर्ण करू दे अशी हनुमंताचरणी प्रार्थना करतोय, लाख लाख आभार मानतोय. त्याचबरोबर या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक प्रणव धुरी यांच्यासाठी सुद्धा आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य तेजा आणि अभि यांनी सुद्धा जीपेच्या माध्यमातून 200 रुपये दिले आहेत. त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय आणि परमेश्वराच्या प्रार्थना करतोय त्यांना उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती परमेश्वराने लवकरात लवकर पूर्ण करावी. सदोदित नारायण मुखाला नाही कधी पटले ते बापाला. प्रगटून घामातून रूप नरसिंह घेऊन त्या खाली फाडून जाई हा केला लावून त्या रामाला. वाल्यापुढे गुंत होता दरडे होता. त्याने नारदाने त्याला सल्ला दिला की राम नामाचा जप कर. पण वाल्यापुढ्याने सांगितलं मी राम नाम घेणार नाही. नारदान सांगलं मरा मरा म्हणशील. वाल्यापुढ्याने सांगलं होय मरा मरा म्हणतोय. मरा मरा म्हणता म्हणता नकळत त्याच्या मुखातून राम नामाचा जप झाला आणि वाल्यापुढ्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने शतकोटी रामायण लिहून ठेवलं. बघा म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आयुष्यामध्ये सल्ला महत्वाचा आहे. कारण पराक्रमी तर दुर्योधन सुद्धा होता पण विजय मात्र अर्जुनाचा झाला का? कारण दुर्योधनाने सल्ला कोणाचा ऐकला तर तो शकुनी मामाचा आणि अर्जुनाने सल्ला कोणाचा ऐकला तर तो भगवान श्रीकृष्णाचा. म्हणून आयुष्यामध्ये सल्लो महत्वाचा. यांना सुद्धा सल्लो दिला ना आपल्या जिल्हा ह्यो गेलो अगोय. या ठिकाणी मी गजर चालूच करणार नाही जोपर्यंत हा बुवा येऊन बसत नाही. ये रे बाबा काय लाव मागासपासून इतकी मोठेपणा सांगत मी कोणा घाबरत नाही. आता काय माका घाबरलं की काय बोल. अशी काठी काढी नाही असं सोलीन ना तुला काय. मगाशी त्यांनाच सांगले ना काय बारी फक्त पेटा होई म्हणून आम्ही बोलतो. माझा पण तास झाले. यांना सुद्धा सल्लो दिले ना आपल्या जिल्ह्यात. ह्याच्या जिल्ह्यात काय सवय होती माहिती आहे? चड्डी घालायचोच नाही. चड्डी घालायचोच नाही. गावभर आपलो ना त्या गल्लीसून आपलो ते मुंबई गल्ली बिल्लीसून आपलं असंच फिरायचं. चड्डी घालायचोच नाही. ह्यो आपलं सांगान वैतागलो. पण झील काय ऐका कबूल नाही. हे ना आपल्याला सांगलं हे मी बाबा पंचक्रोशीतलो गाजलेलो बुवा असेल माझी काहीतरी शिल्लक ठेव. नाही तो झील ऐका कबूलच नाही. त्यामुळे ह्या म्हणत लागलो आता ह्या काहीतरी पुढी बांधा होई काहीतरी शक्कल लढव होई म्हणून ह्यानं आपल्या जिल्ह्यात सांगल्या हे बाबू काय ही जी तुझी हा ना ही छोटी मुंबई आहे. ही जी तुझी हा ना ही मुंबई आहे कोणाक दाखवायची नाही. ह्यानं आपल्या जिल्ह्यात सांगल्या ही जी तुझी हा ना ती मुंबई आहे कोणाक दाखवायची नाही. त्यावर बाबून मनावर घेतल्या दुसऱ्या दिवसापासून चड्डी घालून सुरुवात केली. चड्डी घालून सुरुवात केली.
तर ह्यो पण खुश झालो, म्हणायला लागलो आपली म्हणता युक्ती एकदम फळा केली. झिलान बाबा चड्डी घालून सुरुवात केली. आणि भानगड काय झाली, 8 दिवसानंतर गावसून बुवांची म्हणजे त्या बाबूची मावशी आणि बुवांची मेवणी गावसून मुंबई गेली. मुंबई गेल्याबरोबर जो झिलान बघल्यान आणि मावशे हाक मारल्यान, गे 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 मावशे कधी येईल मदिशी येईल असती. त्यावरती मावशी सांगता, काय नाही रे बाबू, मुंबई भाऊ गेली. तुम्ही अगोदरच इतके हसताच तिथे. त्या बाबून फक्त एवढाच म्हटलं ना, काय नाही रे बाबू. ती मावशी म्हणता, काय नाही रे बाबू, मुंबई भाऊ गेलं. त्याबरोबर झिलांचं बुवांचं झिल तो गप बसता. त्यांना जी आपली चड्डी काढल्याने उडवून दिल्या मावशी सांगता, ही बघ. मावशी सुद्धा बघित रवली, म्हणत लागली ही भानगड काय. मावशी म्हणत लागली, मावशी त्याला समजवता, ये खुळ्या, अरे ही मुंबई नाही, तुका कोणी काय सांगले. नाही नाही गे, ही मुंबई सा माका पप्पानी सांगले, ही मुंबई ह्या कोणाला दाखवायची नाही. तू आपली घरातलीच असं, तू आपली घरातलीच असं म्हणून तुका दाखवतो. त्या मावशी सुद्धा समजायला गेली, ह्याका बाबा ह्यो आता असं ऐकायचो ना, ह्याका काहीतरी आता सांगायचं लागतं. म्हणून मावशीने सांगणार, हे बाबू, ही जी तुझी हा ना, ती छोटी मुंबई हा, माका मोठी मुंबई बघूची हा. त्यावर बुवान तुझी गप बसता, हो पप्पानू हरी यावा, हो पप्पानू हरी यावा, मावशी मोठी मुंबई बघूची हा. म्हणून सल्लो तू दी, पहिलं विचार कर काय देत असतो. हा, आणि तुला आता काय बोला भया ना, तू चांगलं ना काय ता बोला की काय तो पेट काढ नंतर असं आहे. तशीच बारी होत रे, नाही तर कोण थांबणार ना. आता तुका तुझी मुंबई दाखवची हा, कशी दाखवतच ती फक्त बघते मी. या ठिकाणी स्वर्गीय गोविंद अर्जुन दळवी उर्फ भाई दळवी यांच्याकडून माझ्यासाठी आणि आमचे पक्वाजोदक प्रणव धुरी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, 100 रुपयाचं पारितोषिक म्हणण्याच्या वतीने स्वीकारतोय. स्वर्गीय गोविंद अर्जुन दळवी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. वाल्याचा वाल्मिकी हो झाला, मुखी युगे 28 पंढरीचा पांडुरंग त्या विठेवर येऊन उभा राहिलाय का, कारण पुंडलिकाच्या भक्तीला तो भुललाय. खरोखर मंडळी, पुंडलिकाने काय सांगितलं, जोपर्यंत मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार आहे तोपर्यंत त्या विठेवर उभा राहा. म्हणून साक्षात परमेश्वराने त्या पांडुरंगाने सुद्धा अवघ्या जगाला संदेश दिलाय, तुम्ही जर आई वडिलांची सेवा कराल ना तर साक्षात पंढरीचा पांडुरंग तुमच्यासाठी येऊन भेटणार आहे तुम्हाला मंडळी. म्हणून आई वडिलांची सेवा महत्वाची आहे. कारण आई हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, म्हणजे साक्षात परमेश्वर यांच्यात वास करतो ती आई. आज बघा ना, सुशिक्षित कोणाला म्हटलं पाहिजे, ज्याने इंजिनिअरिंग केलंय त्याला सुशिक्षित म्हटलं पाहिजे, ज्याने MBA केलंय त्याला सुशिक्षित म्हटलं पाहिजे का, तर मुळीच नाही. या जगामध्ये सुशिक्षित माणूस कोण आहे, ज्याने जन्मदात्या आईच्या डोळ्यात कधी अश्रू आलं दिलं नाही, ज्याने जन्मदात्या आईच्या डोळ्यात कधी अश्रू यायला दिले नाही, ज्याने परमेश्वरा समान बापाच्या डोळ्यात परमेश्वरानं बापाची मान कधी समाजामध्ये झुकू दिली नाही, आणि ज्याने आपल्या हिंदू संस्कृतीला, ज्याने आपल्या मराठी संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही, त्याला जगामध्ये सर्वात सुशिक्षित माणूस म्हटलं पाहिजे. मंडळी, ही सुशिक्षित ज्ञानाची व्याख्या आहे. माणसाचं जगणं असं पाहिजे, चालताना असं चाललं पाहिजे की समोरच्याने तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला राम राम ठोकला पाहिजे, बसताना असं बसलं पाहिजे की ज्याला कुणाला
कळेल त्याला तुमच्या बाजूला येऊन बसण्याची इच्छा झाली पाहिजे आणि मरताना असं मेलं पाहिजे की ना की ज्याला कुणाला कळेल त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले पाहिजेत. हे माणसाचं जगणं आहे मंडळी. म्हणून तर बाळासाहेब ठाकरे काय म्हणून गेले, 100 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 40 वर्षात जगा, पण ती कशी जगा, वाघासारखी जगा, वाघासारखी जगा. म्हणून म्हणतोय बघा, याच्यासाठी काय लागते, त्या परमेश्वरावरती निष्ठा लागते. आज मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली छत्रपती शिवाजी महाराजांची. का? महाराजांसाठी. एक एक गड छत्रपतींनी सर केले, पण मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. का? त्या महाराजांविषयी असलेल्या आपल्या निष्ठेसाठी. तानाजी मालुसरांनी काय सांगितलं, आधी लगीन माझ्या कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं. बाजी प्रभूने काय सांगितलं, राज तुम्ही विशालगडाकडे कूच करा, मी या गरिबांना या घोडकिंडीत रोखून धरतो. एकदा का तोफेचे 5 आवाज झाले की नंतर मी त्या विशालगडाकडे कूच करतो. म्हणजे ही त्या निष्ठेची ताकद आहे मंडळी. पण आता ही निष्ठा काही बहु गावत नाही, आता ही नष्ट रवलेलीच नाही. आणि बघलास ना त्या दिवशी काय आला, आम्ही मांडवी सुने होतो आणि आता निष्ठा म्हणजे बहु गेलास ना तर नवीन जे आता प्रेम प्रकरण आहोत त्यांच्यात ती निष्ठा बहु गावतात, निष्ठा बहु गावतात. त्याने आपला आता एक आपला जोडप्यावरती बसलेला हो, वरती बसलेला आणि आम्ही खालच्या सीटवर मी बसलेलो आहे. आमची भजन मंडळी होती आणि एक आपलं एक म्हातारं काही बसलेलो माझ्या बाजूला म्हातारं बसलो. त्याबरोबर त्यानं काय केलंय, वरती तर त्यांचा एकदम जोरदार व्हॅलेंटाईन चालू झाला. त्या पोरगीन काय केलंय, पटकन बॅगेत हात घातल्या आणि डबो काढला आणि तो बॉयफ्रेंड त्या बॉयफ्रेंडला सांगता, हे जानू पहिलं ना आपण गुलाबजामुन खायचं, हे जानू पहिलं आपण ना गुलाबजामुन खायचं. त्यावर ती ऐकतात, तिने सुद्धा त्याबरोबर त्या झिलान सुद्धा आपल्या ह्याच्यात हात घातले, त्या पोरग्यान सुद्धा बॅगेत हात घातले आणि डबू काढल्यान बाहेर. तो म्हणता, नाही ग सोनू पहिली आपण ना जिलेबी खायची. त्या पोरग्या म्हणता, नाही जानू पहिलं गुलाबजामुन खायचो. त्यावरती म्हणता, नाही सोनू पहिली ना जिलेबी खायची. ह्या दोघांचा आपला चालू होता. तो म्हणता जिलेबी खायची, ह्या म्हणता गुलाबजामुन खायचं. दोघांचा आपला चालू. त्याबरोबर तो म्हातारा आपलं व्हायचा मध्ये. त्याबरोबर तो फडाकलोच एकदम. तो दोघांना सांगता, तुमका दोघांका तुका गुलाबजामुन होईल तू गुलाबजामुन खा, तुका जिलेबी होईल ते जिलेबी खा, पण पाक खाली टाकायचो ना. म्हणजे ही निष्ठा सध्याच्या प्रेमी युगलांमध्ये. पण अशी निष्ठा महत्वाची नाही, त्या छत्रपतींची, त्या मावळ्यांची छत्रपतींबद्दल होती आणि त्या संतांची त्या विठ्ठलाबद्दल होती. म्हणून म्हणतोय बघा, जाऊन पंढरपुराला विठेवरी देव उभा झाला, पुंडलिकासाठी वेडा झाला, भक्तीचे बोलून यावे, मृदुंग टाळाच्या साथीला जय घोष ऐकत झाला, सोळा एकादशीला सांगे गजर करून धन्यवाद मंडळी, धन्यवाद. भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार.
सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत अष्टसिद्धि नवनिधि विधाता अष्टसिद्धि नवनिधि विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम जी के काज सवारे सिया राम जी के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत हो दिव्य तुझी नाम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला से तू सूर्याला धराया हो दिव्य तुझी नाम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला से तू सूर्याला धराया बालपणी गेला से तू सूर्याला धराया अरे हादरली धडधडले आसमान बोल जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान बोल जय जय हनुमान हे उड्डाण घे ओली सागर लागोली सागर कसा तू गेला हो उड्डाण घे ओली सागर लागोली सागर कसा तू गेला चकित करती प्रभुला माला चकित करती प्रभुला माला मूरत झालीला उड्डाण घे ओली सागर लागोली सागर कसा तू गेला हो उड्डाण घे ओली सागर लागोली सागर कसा तू गेला ओ मला ठाऊक तुझी महती ती लोकी तुझी मला ठाऊक तुझी महती ती लोकी तुझी काय म्हणावे तुझ्या शक्तीला काय म्हणावे तुझ्या शक्तीला पण हनुमंता प्रभु रामाला अंजनी सुता प्रभु रामाला प्रश्न सापडला
धन्यवाद मंडळी. तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे अशी हनुमंताचरणी प्रार्थना करतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद.